धीरे अकॅडमी डे केअर मध्ये स्कूलमध्ये असं काय खास आहे की जेणेकरून पॅरेंट्सने आपल्या इथे ऍडमिशन घेतलं पाहिजे? आम्ही मुलांचा सर्वांगीण विकास जिथे होतो तो म्हणजे डे केअर असायला पाहिजे आणि माझं काम त्यावरती आता सध्याला चाललंय. तर मला असं वाटतं की आताच्या ज्या जनरेशनला फिजिकली किती स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे, कारण वेळ आणि काळ सांगून येत नाही. जिथं शिकण्याची जिद्द आहे तिथं धीरा अकॅडमी, तिथे आम्ही. तर आत्ताच लहानपणापासून मुलांना ज्या प्रकारे तुम्ही घडवाल त्यानुसार त्या मुलाची पुढची वाटचाल ठरणार. करेक्ट आहे. नमस्कार. आजच्या पॉडकास्ट मध्ये आपली भेट घडते एक अशा स्त्रीशी जिने शिक्षण, प्रेम, जबाबदारी यांचा सुंदर मिलाप करून अनेक मातांचं आणि मुलांचं आयुष्य सोपं केलंय. त्या आहेत अश्विनी पाटील, संस्थापक धीरा अकॅडमी डे केअर अँड प्री स्कूल. धीरा ही संस्था लहानग्यांसाठी प्री स्कूल आणि डे केअर आणि मोठ्या मुलांसाठी 1ली ते 7वी पर्यंतची फाउंडेशन कोचिंग देते. यामध्ये विशेषतः ऑडिओ व्हिज्युअल लर्निंग आणि डिजिटल टूल्सचा वापर केला जातो, जेणेकरून मुलांना शिकणं सोपं, रुचकर आणि कायम लक्षात राहणार होतं. चला तर आपण जाणून घेऊया शिक्षण आणि मातृत्वाचा प्रवासात त्यांनी घडवलेले हे अनुभव विश्व. नमस्कार अश्विनी मॅडम, तुमचं कोच किरण पाटील या शो मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. एक वर्किंग मदर म्हणून तुमच्या आयुष्यातील सुरुवात कशी झाली आणि धीरा अकॅडमीची कल्पना तुम्हाला नेमकी कशी सुचली? ऍक्च्युली मी एक वर्किंग वुमन आहे आणि जेव्हा मी काम करायला जायचे त्यावेळेला जे फील मी करायची की माझ्या मुलीला सोडून जाताना ती ऍक्च्युली माझ्या आईजवळ राहायची, पण जेव्हा कामावरती मी राहायचे तेव्हा मला काय फील व्हायचं, त्याची किती आठवण यायची, ती जेवली का, ती काय करतेय, आणि अर्ध लक्ष कामामध्ये राहायचं, अर्ध लक्ष तिच्याकडे राहायचं. तर ती जी घालमेळ एक आई म्हणून माझी व्हायची, पण काम करण्याची जिद्द खूप होती. तर अशा वेळेस मला एक कल्पना आली की अशा बरेच महिला आहेत ज्या काम करतात आणि आपलं घर किंवा आपली मुलं बाळ ही त्यांना म्हणजे सांभाळणं कठीण होतं. तर इथून धीरा अकॅडमी अँड डे केअरची सुरुवात झाली आणि मग ती एक संकल्पना मला सुचली की आपण काहीतरी त्यांना म्हणजे असं काहीतरी निर्माण करावं जेणेकरून अशा आईंना हेल्प होईल जी मी अनुभवलेली आहे. आई ऑफिसला जाताना बाळाच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटते, तर धीरा डे केअर काळजी कशी दूर करते? आमच्याकडे सर 24 तास सीसीटीव्ही ऍक्सेस असणार आहे, जो की आई वर्किंग म्हणजे काम करत करत ती कधीही बघू शकते आणि तिला ही चिंताच करायची अजिबात आवश्यकता असणार नाही की मी काम करते तर माझं बाळ काय करते तिकडे. तर आम्ही कंटिन्यू त्यांना 24 तास सीसीटीव्ही ऍक्सेस त्यांच्याकडे पण असणार आहे आणि आमच्याकडे पण असणार आहे. प्लस आमच्याकडे स्टाफ असा आहे की ट्रेंड आहे, तो वेल ट्रेंड आहे आणि प्लस तो काळजी करणारा आहे. त्याचा इंटरव्ह्यू पण आम्ही खूप चांगल्या प्रकारे घेतलाय आणि 1-2-4 स्टाफ आम्ही रिजेक्ट पण केलेत, जे लहान मुलांना सांभाळून त्यांच्यामध्ये रमतील असा स्टाफ आम्ही घेतलाय. आणि प्लस त्यांना कुठलीच म्हणजे आजारी पडले तरी आमच्याकडे ती प्रत्येक गोष्ट फॅसिलिटीज आम्ही त्यांना देतो आणि एक घरातला माहोल त्यांना दिलाय. त्यामुळं खूपच छान. साधारण कितवी पासून कितवी पर्यंत आहे आपलं हे स्कूल? आमची अकॅडमी ही 1st स्टँडर्ड टू 7th स्टँडर्ड, सीबीएसई आहे, स्टेट बोर्ड आहे, दोन्ही आहे. अच्छा. धीरा अकॅडमीचं शिक्षण मुलांचं केवळ मार्क्सवर नाही तर तुम्ही कॉन्फिडन्स पण त्यांच्यात वाढवता, जो की खूप गरजेचा असतो. तर त्याच्यावर तुम्ही कसं काम करता? ऍक्च्युली सर आता एक टीचर म्हणून जेव्हा मुलांना शिकवतो तेव्हा मुलं फक्त एक 10 ते 20% आत्मसात करतात, पण जेव्हा एक टीचर किंवा आत्ताची नवीन पिढी काय करते की व्हिज्युअलाइज त्यांना बघण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आलाय, मग ते कार्टून असो किंवा ग्राफिकल कुठलंही प्रेझेंटेशन असो, तर ह्या दोन्हीचं कंबाईन आम्ही एकत्र करून टीचर पण तिथे शिकवला जाईल, प्लस त्याच्या पाठीमागं व्हिज्युअली त्यांना दाखवलं जाईल आणि तो पण सिलेबस मधलाच टॉपिक, दुसरीकडला कुठलाच टॉपिक आम्ही घेणार नाही. फक्त सिलेबस मध्ये जे काही आहे ते टीचर तिथं प्रत्यक्षात शिकवेल आणि त्याच्या पाठीमागं तो ग्राफिकली त्यांना प्रेझेंट होईल. तर याने कसं मुलांचा ग्रोथ पण होईल, त्याला एक स्टोरी टाईप त्याला वाटेल आणि तो कधी ती गोष्ट विसरणार पण नाही, त्याचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. आणि एक टॉपिक जर त्याचा क्लिअर झाला तर त्याच्यावरती त्याला 100 जरी टॉपिक आपण दिले तर तो तिथेच सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून जाईल, म्हणजे त्यांना परत टीचर्सची गरज भासणार नाही. तर हा एक आमचा नवीन कन्सेप्ट आम्ही घेऊन आलोय आणि जो की मला असं वाटतंय की ही एक काळाची गरज आहे आणि ती विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. धीरा अकॅडमी डे केअर मध्ये स्कूलमध्ये असं काय खास आहे की जेणेकरून पॅरेंट्सने आपल्या इथे ऍडमिशन घेतलं पाहिजे? मी पहिला टॉपिक तर आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केला की अकॅडमीमध्ये 1st to 7th स्टँडर्ड साठी पॅरेंटनी का इंटरेस्ट दाखवावा. तर इथे
टीचरचा पण रोल प्ले होतोय आणि जो आता डिजिटली जे आता आपला इंडिया चाललाय बरोबर त्याच्यातून पण मुलांना शिक्षण भेटेल. दुसरी गोष्ट प्री स्कूल आणि डे केअर. तर आमच्याकडे डे केअर मध्ये सगळ्यात मोठी कन्सेप्ट अशी आहे की डे केअर म्हणजे फक्त एक पाळणाघर असं समजलं जातं किंवा प्री स्कूल मध्ये म्हणजे शिकवणं. ते तर आमचा प्री स्कूलचा पूर्ण टॉपिक आम्ही एकदम चांगल्या प्रकारे कव्हर करतोय. विशेष मला डे केअर वरती जास्त भर द्यावा वाटतोय कारण पाळणाघर म्हणजे फक्त एक मुलांना आई वडील कामावरती जातात म्हणून ठेवण्याची जागा असं समजली जाते. पण मला असं वाटतं की मुलांचा सर्वांगीण विकास जिथे होतो तो म्हणजे डे केअर असायला पाहिजे आणि माझं काम त्यावरती आता सध्याला चाललंय. त्याचा फिजिकल ग्रोथ व्हायला पाहिजे, त्याचा मेंटल ग्रोथ व्हायला पाहिजे, त्याचा इमोशनल सुद्धा ग्रोथ तिथे झाला पाहिजे. इमोशनल ग्रोथ कसा? इमोशनल म्हणजे त्याला भावनिकरित्या घडवणं. लाईकवाईज काही मुलांना भीती वाटते, कोणी बोललं तरी त्याला कॉन्फिडन्स येत नाही, काय बोलावं याची त्यांना कल्पना नसते किंवा तो आई वडिलांसोबत चांगलं बोलतो पण बाहेरचा कोणी आला तर त्याला पटकन बोलता येत नाही किंवा एक असतो जो जास्तच बोलत बसतो. म्हणजे मॅनर्स किंवा कसं बोलायचं, कुठल्या सिच्युएशनला कसं हाताळायचं, ह्या सर्व गोष्टी आमच्याकडे त्यांना दिलं जाणार आहे. ते पण म्हणजे खेळत घडवत त्यांना घडवायचं. तर हा एक आमचा मेन मोटो आहे की जो कोणी लहान बाळ आहे त्याला संस्कार दिले जातील, त्याला फिजिकल म्हणजे आता कोरोना येऊन गेला तुम्ही बघितलं मुलांना म्हणजे प्रत्येकाला अवेअरनेस ही तेव्हा आली हेल्थ बद्दल की ऍक्च्युली आपला हेल्थ किती स्ट्रॉंग असायला पाहिजे. कारण मिनिटाला 100 लोक डेड होत होत्या बरोबर ना. तर मला असं वाटतं की आताच्या जे जनरेशनला फिजिकली किती स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे कारण वेळ आणि काळ सांगून येत नाही. तर तो मेंटली स्ट्रॉंग असला पाहिजे, फिजिकली स्ट्रॉंग असला पाहिजे, इमोशनली असला पाहिजे. शिक्षण तर हे प्रत्येक ठिकाणी झालंय पण त्याच्याबरोबर ह्या गोष्टी पण सुद्धा जास्त गरजेच्या आहेत. लाईक पर्सनॅलिटी पण म्हणता येत नाही सर. पर्सनॅलिटी मध्ये फिजिकल हे येत सर्वांगीण जी एक गरज आहे काळाची त्या सर्व गोष्टींवरती माझा मुलांचा पाया हा डे केअर मध्येच भक्कम करतात. येस, खूपच छान. म्हणजे माझ्या मुलाला आज मला काय कसं पाहिजे, कसं घडवायचंय ते मी त्या मुलांमध्ये बघते. वाव. संध्याकाळच्या वेळेच्या अभ्यासासाठी कसा वापर करता आणि कॉम्पिटिटिव्ह परीक्षांसाठी काय तयारी करून घेता तुम्ही? ऍक्च्युली सर कसं आहे माहितीये का, संध्याकाळची वेळ म्हणजे मुलं प्रत्येक वेळेला मोबाईल बघतात, टीव्ही बघतात आणि खेळण्यामध्ये मोबाईल शिवाय जेवण जात नाही. जेवण जात नाही. तर अशा वेळेस त्यांना टीव्हीच दिसणार. त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या इंटरेस्टनेच होणार, फक्त दिशा वेगळी आहे. तिथे अभ्यास होणार त्यांचा, ज्यात त्यांचं भविष्य दडलंय ती गोष्ट आम्ही त्यांच्याकडून करून घेऊ. त्यांचा अभ्यास पण होईल, त्यांचा फन पण होईल आणि इव्हन त्यांना त्यांच्या आई वडिलांना काळजी करण्यासारखं काही कारण राहणार नाही कारण त्यांचा मुलगा हा अशा ठिकाणी जातोय जिथे त्याचं पूर्ण स्कूलिंग पण होतोय प्लस मुलांचं पण एक फन आहे की बाबा ऑडिओ लर्निंग आहे, तिथे व्हिज्युअल लर्निंग आहे. त्यामुळे त्या दोन्ही गोष्टी कंबाईन आहेत. तर हा फायदा दोघांनाही आहे, पॅरेंट्सना पण आहे, स्टुडंट्सना पण आहे. ओके. फाउंडेशन बॅच म्हणजे नेमकं काय आणि 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना त्याचा कसा उपयोग होतो? फाउंडेशन म्हणजे मुलांचा जो गाभा असतो, जो ज्ञानाचा गाभा असतो ती एक पूर्ण करण्याची प्रोसेस असते. त्यांना तिथे त्यांचे सगळे कन्सेप्ट क्लिअर करून घेतले जातात आणि जे काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करून घेतलं जातं. लाईव्ह सीसीटीव्ही ऍक्सेस आणि सेफ एन्व्हायरमेंटमुळे पालकांना काय समाधान मिळतं? आता प्रत्येक पॅरेंट्स हे वर्किंग आहेत, मी पण वर्किंग आहे. मग ज्या वेळेला ते कामावरती जातील तेव्हा जर त्यांना जेव्हा त्या मुलांची आठवण आली त्यांच्या, ते जर ते मुलाला बघितले तर तो जो आनंद आहे तो कुठेच भेटणार नाही असं मला वाटतं. तर तोच एक आमचा मोटो आहे की प्रत्येक पॅरेंट हा बिनधास्त काम करावं आणि मुलाची बिलकुल चिंता करू नये कारण त्यांचं जे मूल आहे ते एक सेफ ठिकाणी त्यांनी तो एक त्याला जागा दिलेली आहे जिथे त्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. तर हा आमचा एक चांगला हे आहे, कन्सेप्ट आहे. अच्छा. डे केअर आणि घर यामध्ये काय साम्य निर्माण करता तुम्ही? डे केअर म्हणजे आताची जी सिच्युएशन मी तुम्हाला आत्ताच मागं सांगितलं की डे केअर म्हणजे फक्त सांभाळणं असं नाहीये, तर जे घराला घरपण देणारी एक जागा असते ती डे केअर आहे. जिथे आईचं प्रेम भेटेल, जिथे वडिलांचा आधार वाटेल, जिथे लर्निंग होईल, तर एकदम घरासारखा आहार भेटेल. मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते की आहारांवरती माझं जास्त भर आहे कारण आत्ताचं जे केमिकल युक्त सगळं भेटते, भाजीपाला भेटतोय, फ्रुट्स पण आता केमिकल युक्तच येत आहेत. तर ह्या सगळ्याचा विचार करून मुलांना लहान वयापासूनच कसं
फिजिकली स्ट्रॉंग करता येईल, त्याला आहार कुठला द्यायला पाहिजे याच्यावरती पण माझं थोडंसं आम्ही न्यूट्रिशनिस्ट करून पूर्ण प्लॅन वगैरे. कुठला आहार साधारण आपण वापरतो? सकाळी सकाळी आम्ही नाश्ता वगैरे त्यांना खूप छान देतो, व्हेजिटेबल्स, परत आल्मंड वगैरे भिजवून, बदाम, काजू, मनुके सगळं ते देतो, दूध देतो त्यांना. परत जो काही पूर्ण व्हेजिटेबल्सचे पराठा, अशा प्रकारचा सगळा आहार त्यांना असतो. आरोग्याची पण काळजी असते. व्यायाम असतो त्यांचा. तो साधारण किती वेळ घेतो आपण? व्यायाम ते त्यांच्या एज वरती डिपेंड आहे सर. खूप लहान मुलगा असेल तर हार्डली त्याला एक 5 ते 10 मिनिट एक्सरसाइज करून करतो, किंवा मग 6 ते 8-10 वर्षापर्यंतचा मुलगा असेल तर 15-20 मिनिटं. ओके. शाळांमध्ये जर बघितलं आपण तर वैयक्तिक लक्ष दिलं जात नाही, तर इथं आपण धीरा अकॅडमीमध्ये कसं ते मॅनेज करतो की प्रत्येकाकडे लक्ष देऊन? एकदम कमी आमची स्ट्रेंथ आहे मुलांची. 15 मुलांचीच बॅच आहे आमची. हा, कमीत कमी आम्ही 15 मुलं घेतो, आणि जास्तीत जास्त हार्डली 1-2-3 आमची कॅपॅसिटी आम्ही ठेवली आहे त्याची. पण त्याच्यापेक्षा जास्त आम्ही मुलांना घेत नाही. का? कारण त्यांच्याकडे इंडिव्हिज्युअली स्कूलिंगमध्ये तर फक्त टीचर्स कसं शिकवतात, पण त्यांच्याकडे अटेन्शन दिलं जात नाही. पण आमच्याकडे काय आहे की इंडिव्हिज्युअल मुलाला सुद्धा एक त्याची पूर्ण कन्सेप्ट क्लिअर व्हावी, या मोटोने आम्ही कमी बॅच साईज ठेवली आहे, आणि त्याच्यावरतीच आम्ही काम करणार आहे. कारण एक जरी मुलगा इथून बाहेर गेला, चांगला झाला, तरी ते आमचं एक फळ भेटेल आम्हाला, असं होईल, असं समजा. जसं तुम्ही आल्याला मला सांगितलं की धीरा डे केअर मध्ये असं एक वातावरण घरासारखं निर्माण होतं, तर मुलांना असं वाटतं की आम्ही घरामध्येच आहे. तर ते तुम्ही कसं वातावरण निर्मिती करता तिथे? आमचा स्टाफ खूप छान आहे, आणि मी एक आई असल्यामुळे मला त्याची जाणीव आहे की मुलांना कुठल्या माहोलमध्ये ठेवलं तर तो मुलगा हॅपी राहील. अच्छा. हा, आणि माझा स्टाफ पण एक आईच आहे, आणि आम्ही प्रत्येकाला समजून घेऊन, मुलांना समजून घेऊन तसा एन्व्हायरमेंट तयार केलेला आहे. इव्हन आमचा सेटअप पण आम्ही खूप छान केलेला आहे, जेणेकरून मूल आल्याबरोबरच त्याला खूप हॅपी फील होईल, आणि तो अक्षरशः तो जात नाही त्यांच्या आईकडे नंतर. तो म्हणतो की मला नाही जायचं, इथंच थांबायचं. पहिल्यांदा 2-3 दिवस रडत असेल? नाही, अजिबात नाही रडलं, कोणीच नाही रडलं पहिल्या दिवसापासून. नाही. क्या बात आहे. तुमचं शिक्षण परवडणार आहे असं तुम्ही म्हणता, तर या मागची रचना काय आहे? मी ऑब्झर्व केलंय, किंवा मी बऱ्याच ठिकाणी बघितलंय की असे पॅरेंट्स आहेत ज्यांना आपल्या मुलाला शिकवायचंय, ज्या मुलांना घडवायचंय, त्यांचे खूप चांगले स्वप्न आहेत. पण आता पुण्यासारख्या ठिकाणी किंवा कुठेही राहू द्या, महागाई वाढली आहे, त्याचबरोबर क्लासेसची फीस वाढली आहे, ट्युशन स्कूलची फीस वाढली आहे. मग मला एक आवर्जून असं वाटतं की आत्ताच मला एक 2-4 दिवसाखाली माझ्याकडे एक आजी आली होती, 2 मुलांना, त्यांची 2 नातवंड आहे. तर ते म्हणले की मला फीस परवडत नाही, मी गार्डनमध्ये काम करते, प्लस चपातीचं काम करते. तर मग मला ते बघून इतकं वाईट वाटलं की तिची जिद्द इतकी आहे की ती काहीही काम करू दे, पण माझ्या मुलाला चांगलं भेटलं पाहिजे. बरोबर. ती माझ्यापर्यंत आली. मी त्यांना म्हणलं, आजी तुम्ही नका काळजी करू, जिथं शिकण्याची जिद्द आहे तिथं धीरा अकॅडमी आहे, तिथे आम्ही आहे. हा, आणि मी म्हणलं पैशाची तुम्ही बिलकुल अजिबात काळजी करू नका, तुम्ही फक्त तुमच्या नातवंडांना घेऊन इथे या, मग आपण काय ते पुढची प्रोसिजर करू. तर हा मोठो आहे की एखाद्याला माझ्यामुळे जरी एखाद्याचं मूल जर पुढे गेलं तर ते मला इतका आनंद वाटेल, आणि एक म्हणजे मी स्वतःला एवढं हे समजेल, कृतज्ञ समजेल की माझ्यामुळे एक तरी मुलगा पुढे गेला. बरोबर. तर हे एक पर्पजने मी फीस मध्ये थोडंसं 50% सूट दिलेली आहे की हाय लेवलचा पॅरेंट पण येईल, तोही खुश राहील, आणि जो मिडल क्लास जरी आला किंवा व्हॉट एव्हर ज्यांना शिकण्याची इच्छा आहे ती धीरा अकॅडमी मध्ये या, आणि शिकून तुमच्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल करा. सही. फाउंडेशन कोचिंग हे भविष्यासाठी कसं उपयुक्त ठरतं? फाउंडेशन कोचिंग कसं उपयुक्त ठरतं हे म्हणण्यापेक्षा माझ्या अकॅडमीमध्ये येणारा मुलगा किंवा मी जे त्यांना शिकवेल हे कसं उपयुक्त ठरेल हे इतकं सांगेल सर मी. कारण माझ्याकडं बोथ कंबाईन गोष्टी आहेत. एक आहे तुम्हाला टीचर शिकवल्याचा अनुभव, दुसरी आहे की तुम्हाला व्हिज्युअली सगळ्या गोष्टी दिसून जे तुमच्या कॅप्चर होणार आहे डोक्यामध्ये, ती गोष्ट तुम्ही कधीच विसरणारी नाही. तर ह्या दोन्ही गोष्टीचं कंबाईन मिळून जे तुम्हाला शिक्षण भेटणार आहे, तर याचा उपयोग नक्कीच तुम्हाला पुढे चालून होणार आहे. अभ्यासाची भीती बऱ्याच मुलांना असते, तर ती तुम्ही कशा पद्धतीने घालवता? मी आता सांगितलं तुम्हाला की माझ्याकडे असे कन्सेप्ट आहेत ज्यामध्ये मुलाला भीती तर वाटणारच नाही, उलट तो इतका हॅपीली तो अभ्यास करेल, आणि डेफिनेटली त्याला लक्षात जरी नाही आलं तरी तो ते पिक्चर वाईज त्याच्या डोक्यात इतका कॅप्चर झालेला असेल की तो ऑटोमॅटिकली तो आन्सर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. तुमचा स्वतःचा आई म्हणून अनुभव काय होता आणि तो कसा बदलला धीरा डे केअरमुळे? तर मी आताच तुम्हाला सांगितलं सर की एक वर्किंग वुमन जेव्हा काम करते तेव्हा ती एक आई सुद्धा असते,
आणि जी आई असते तिला आपल्या मुलांची किती काळजी असते हे मला सांगण्याची गरज नाही. तर जेव्हा काम करताना काय काय अडचणी येतात आपल्या फॅमिलीबद्दल किंवा कामाबद्दल, आपलं मन कसं डायव्हर्ट होतं, त्यावरून हा मला एक धीरा डे केअरचा एक कन्सेप्ट सुचला की आपण कसं एक आई म्हणून दुसऱ्या आईला हेल्प करता येईल किंवा पॅरेंट्सना हेल्प करता येईल आणि त्या मुलाला सुद्धा हेल्प करता येईल. कारण माझी मुलगी जेव्हा घरी असायची तिला माझी आई तिच्या सोबत असायची, पण असे आणखीन बरेच पॅरेंट्स आहेत ज्यांना कोणीही नाहीये, जे म्हणजे मुलाला एकटं सोडून त्यांना नाईलाजाचं काम करायला जावं लागतं. तर अशा वेळेस माझा रोल तिथे महत्वाचा ठरू शकतो हा विचार मला आला, म्हणून मी धीरा डे केअर बद्दल थोडंसं म्हणजे आयडियाज तयार केले. अच्छा, मुलांच्या भविष्यात गुंतवणूक का गरजेची आहे? सर, आपण गुंतवणूक प्रत्येक ठिकाणी करतो. इव्हन मुलगा रडत असेल तर त्याला चॉकलेट देतो, ती पण एक गुंतवणूक आहे. इव्हन मुलाला ड्रेस घेतो, प्रत्येक त्याच्या सुखादुःखाचा आपण विचार करतो. करेक्ट. त्याचप्रमाणे एज्युकेशन वरती जी गुंतवणूक तुम्ही करता त्याने त्या मुलाचं भविष्य घडतं, आणि जेव्हा मुलाचं भविष्य घडतं त्यावेळेला आपलं पालकत्व तिथं निर्माण होतं. जेव्हा आपलं मूल घडतं तेव्हा त्या आई वडिलांना एक समाधान भेटतं की मी जे केलंय माझ्या मुलासाठी ते आता सार्थला आलंय. बरोबर. जेव्हा पालक MPSC UPSC करतो तर तेव्हा मुलांसाठी धीरा हे कसं उपयोगी पडतं? पालक काहीही करू द्या, त्यांचं काम करू द्या, ते MPSC UPSC करू द्या किंवा व्हॉट एव्हर त्यांची जे काही अडचणी असतील त्यावेळेस धीरा अकॅडमी फक्त एवढंच करू शकते की त्यांना मनोबल देऊ शकते, त्यांना आधार देऊ शकते, त्यांच्या मुलांना आपलं मूल समजून सांभाळू शकते आणि इतकं छान प्रकारे सांभाळता येईल. किंवा एक वर्किंग वुमन जेवढा आपल्या मुलाला वेळ देऊ शकणार नाही तेवढा आम्ही इमोशनली खूप चांगल्या प्रकारे त्याचा सांभाळ करणार आहेत. तर नक्कीच मला आवर्जून सांगू वाटतं की आमच्याकडे खूप छान अशी कन्सेप्ट आहे ज्याने प्रत्येक मूल हे खूप चांगलं घडणार आहे. धीरा अकॅडमीचं कोचिंग मुलांना स्पर्धात्मक जगासाठी कसं तयार करतं? कसं आहे सर, जेव्हा पाया हा भक्कम असतो तेव्हाच पुढे आपण कितीही मजली बिल्डिंग बांधू शकतो. त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही बेसिक 1st to 7th स्टँडर्ड पर्यंत म्हणजे ऑल कन्सेप्ट जेव्हा क्लिअर होणार नाही जोपर्यंत, तोपर्यंत तुम्ही पुढची कुठलीही परीक्षा द्या, डॉक्टर, इंजिनियर किंवा स्पर्धात्मक परीक्षा द्या, त्यामध्ये तुमचा विकास होणार नाही असं मला आवर्जून म्हणावंसं वाटतं. तर आत्ताच लहानपणापासून मुलांना ज्या प्रकारे तुम्ही घडवाल त्यानुसार त्या मुलाची पुढची वाटचाल ठरणार आहे. हा, तर मला असं वाटतंय की जी कन्सेप्ट मी घेऊन आली आहे त्याचा 100पैकी 100% त्याला उपयोगच होणार आहे त्या मुलाला. प्री स्कूल मध्ये काही मुलांना ट्रॅडिशनल पद्धतीने शिकवताना अडचण येते, अशा वेळी तुम्ही व्हिडिओ व्हिज्युअल लर्निंगचा कसा उपयोग करता? आता मुलांना जास्त तोच अट्रॅक्ट होतोय, कारण जसं कोरोना आला, जसं लॉकडाऊन पडलं, तसं मोबाईलवरतीच प्रत्येक एज्युकेशन दिलं जाते आणि मुलांना तेच आवडत चाललंय. तर आमच्याकडे मोबाईलवरती ABCD शिकवणे, राईम्स शिकवणे, तर ह्या सगळ्याचा नक्कीच त्यांच्यावरती शेप्स, कलरिंग जेवढ्या लवकर ते बघून कॅप्चर करणार नाही तेवढं आपण शिकवलं तरी ते नाही कॅप्चर करू शकत. किंवा त्यांना जर म्हणलं की हा ग्रीन कलर आहे, पण तो जर तिथे जर अॅनिमेटेड किंवा डान्सिंग मध्ये किंवा बॉलचा जर ग्रीन कलर दाखवून जर त्यांना दाखवला तर ते पटकन लक्षात ठेवतात आणि ते नेक्स्ट टाइम ग्रीन बॉल अशा प्रकारे त्यांना समजून जातं. तर ही एक ऑडिओ व्हिज्युअल लर्निंगची एक खूप छान कन्सेप्ट आहे आणि ते आम्ही देण्याचा त्यांना प्रयत्न करतोय. ऑडिओ व्हिज्युअल लर्निंग ही धीरा अकॅडमी आणि प्री स्कूल मध्ये का आवश्यक वाटते तुम्हाला? मी आत्ताच मगाशी बोललो तुम्हाला की जेव्हा टीचर हा शिकवतो तेव्हा मूल फक्त 10 ते 20% आत्मसात करतो, पण जेव्हा ऑडिओ व्हिज्युअल लर्निंगने तो आत्मसात शिकतो तेव्हा त्याचं पूर्ण कन्सेप्ट हे 90 ते 95% समजून जातं त्याला. तर ही एक खूप छान ऑडिओ व्हिज्युअल लर्निंगची एक आपल्याला हेल्प होऊ शकते की ज्याने मुलाला टीचर तर शिकवेलच, म्हणजे कंबाईन दोन्ही गोष्टी आल्यानंतर तो ऑटोमॅटिकली त्यामध्ये ग्रोथ करणार आहे. अश्विनी मॅडम, असे काही अनुभव आले का की एखादं बाळ रडतंय आणि मग ते सारखंच रडतंय, मग त्याच्या आई वडिलांना तिथे 4-5 दिवस थांबायला लागतंय? नाही, मला ऍक्च्युली ऍडमिशन घेतानाच असं म्हणण्यात आलं होतं की माझं बाळ हट्टी आहे किंवा मग त्याला हे नाही जमत, असं नाही वागलं तर तो तसा करेल. पण जेव्हा तो बाळ आमच्या डे केअर मध्ये आला तो अक्षरशः बिलकुल हट्टीपणा केलेला नाही आणि इव्हन डिसिप्लिन वाईज वागला आणि एक वाईट म्हणत नाही, आमचा माहोलच असा आहे की तिथे कुठला हट्टी जरी बाळ आला तरी तो खूप छान राहतो, रमतो, आनंदी राहतो आणि इव्हन तो आई वडिलांकडे जात नाही नंतर न जाताना. क्या बात आहे, खूपच छान.
तुमचा पहिला ऍडमिशनचा काही अनुभव आहे का? म्हणजे पहिला ऍडमिशन जे होतं त्यांचा पालकांचा काही अनुभव, पहिला जो अनुभव आहे तेच पॅरेंट्स असे म्हणायचे की हा हट्टी आहे, याला जर एखादी गोष्ट पटकन नाही म्हणली तर तो चिडचिड करतो. पण मी जर त्याला म्हणलं की बाळा हे एवढं फिनिश कर फूड, तर तो एकदम हॅपीली सगळ्या गोष्टी ओके मिस म्हणायचा. म्हणजे प्रत्येक गोष्ट ऐकायचा, त्याला डिसिप्लिन वाईज वागायचा आणि त्याला खूप आवडायचं आणि तो जायचा पण नाही परत. तुमचे जे काही हे आहेत स्टाफ आहे तर त्यांना तुम्ही काही ट्रेनिंग प्रोग्राम काही प्रोव्हाइड करता का वेळोवेळी? हो. तर करता तर कशा पद्धतीने? मी प्रत्येक वेळेला माझ्या स्टाफच्या समोर असते आणि जेव्हा मी त्यांना शिकवणार नाही तोपर्यंत ती कुठलीच गोष्ट म्हणजे ते करणार नाहीत. ऍक्च्युली ते वेल सेटल स्टाफ आहे, त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण माझी कन्सेप्ट ही वेगळी आहे. मला एकदम मुलांना हसत खेळत किंवा प्रोफेशनल नाही ठेवायचंय. कारण एक लहान मुलाला एकदम हसत खेळतच त्याच्यासोबत आपण पण लहान मूल झाल्यासारखं तसं समजूनच त्याला वागवणं हे मला एक आवडतं. त्यामुळं मी त्यांना त्याच पद्धतीनं सांगते की तुम्ही आधी मुलांसोबत फ्रेंडली व्हा, त्यांच्याशी थोडंसं बाळासारखं वागा, मग तो ऑटोमॅटिकली तुमच्यासोबत मिसळेल. हा एक मी अशा पद्धतीनं माझ्या स्टाफला थोडंसं सांगत असते. सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की धीरा डे केअरला पुढच्या 5 वर्षात तुम्ही कुठे बघताय? तर नक्कीच माझा पुढं जर धीरा डे केअरला जर छान प्रतिसाद आला तर यात माझ्यामुळे जर बरेच पॅरेंट्स लोकांना जर फायदा होणार असेल तर मी याचा नक्कीच विचार करेल. ओके, फॅन्टास्टिक. अश्विनी मॅडम, तुमच्याकडे जर ऍडमिशन घ्यायचं असेल धीरा डे केअरला तर काय प्रोसेस करायला लागते? म्हणजे पालकांचा इंटरव्ह्यू येतो, मुलांचा इंटरव्ह्यू येतो, तर काय प्रोसेस काय आहे त्याची? ऍक्च्युली आमचा मी नंबर तर तुम्हाला देईलच, तो शेअर करा. त्याच्यावरती एनी टाइम कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि मुलाला घेऊन जर तुम्ही आमच्या डे केअर वरती जर व्हिजिट केलात तर मग मी तुम्हाला ऑल कन्सेप्ट तिथे क्लिअर करेल. आणि आमचा फीस स्ट्रक्चर हा जसं की तुम्हाला सांगितलं की तो खूप छान आहे, परवडणाऱ्यातला आहे. आणि अकॅडमीचा तर म्हणजे 1st to 7th स्टँडर्डचा तर फीस हा 50% ठेवलाय आम्ही, जो की सगळ्यांसाठीच परवडणारा आहे. आणि आमचं एज्युकेशन पण अशा लेवलचा आहे जो की ऑल इंडियामध्ये तो कोणालाही कॉम्पिटिशन देऊ शकतो, अशा लेवलचं आमचं एज्युकेशन आहे. आणि डे केअरसाठी पण प्रत्येक पॅरेंटने आवर्जून एकदा व्हिजिट करावं आमच्या डे केअरला, असं माझी इच्छा आहे. आणि जेव्हा ते येतील नक्कीच त्यांना आवडेल, हीच एक मला विश्वास आहे. पण धीरा डे केअरच का? सर, मी सांगितलं ना तुम्हाला, इथे सर्वांगीण विकास होतो. इथे प्रत्येक गोष्टीचा विचार केला जातो. इथे आई वडिलांचा विचार केला जातो, इथे मुलाचा विचार केला जातो, त्याच्या हेल्थचा विचार केला जातो, त्याच्या आहाराचा विचार केला जातो. जसं एक माझं मूल म्हणून मी त्या मुलासाठी काय बेस्ट आहे हे देण्याचा प्रयत्न करते, तेच त्या प्रत्येक डे केअरच्या मुलाला मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. अच्छा, साधारण आपलं हे किती स्क्वेअर फूट मध्ये आहे धीरा डे केअर? सर, 1,500 ते 2,000 स्क्वेअर फीट पर्यंत असेल ते. अच्छा. मुलांचं शिक्षण, विकास आणि सुरक्षितता या तिन्ही गोष्टी एकाच ठिकाणी मिळतात. ही आजच्या काळात मोठी गरज आहे आणि ही गरज पूर्ण करणारी संस्था म्हणजे धीरा अकॅडमी अँड डे केअर. आज आपण अश्विनी पाटील यांच्याशी संवाद साधला, ज्या केवळ एक शिक्षिका नाही तर एक संवेदनशील आई आणि विजनर फाउंडर आहेत. आणि हजारो पालकांसाठी आज त्या आधारस्तंभ ठरले आहेत. मुलांसाठी योग्य शिक्षण आणि आई वडिलांसाठी मनशांती, हे दोन्ही एकतर हवं असेल तर एकदा नक्की भेट द्या धीरा अकॅडमीला. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त पालकांना शेअर करा. थँक्यू व्हेरी मच. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. स्वस्त राहा, मस्त राहा आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या. थँक्यू.